माणूस मस्त झोपून आहे. थँक्यू भैया, थँक्यू सो मच. काही ते का दादा मला सोडून देत आहे. वेलकम टू पुणे टू वर्धा. एबीएच 32 वाहन. चला. जुनापूर जुन्नर. अच्छा अच्छा. गाईस फक्त 15 मिनटं बाकी आहे गाईस. उसको बोलो ना जाकर, अरे देश क्यों बेच रहा है. मॉर्निंग गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्य खडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो मित्रांनो, उठलो, फ्रेश वगैरे झालो आहे आणि गाईज आजचा ब्लॉग थोडा मोठा राहणार. याचं रिझन हे मी कुठेतरी बाहेर जात आहे. सो तुम्हाला माहितीच पडणार गाईज की कुठे जात आहे आणि कशाला जात आहे. याचं रिझन पण लवकरात लवकर तुम्हाला माहिती पडणार. याच्यासाठी तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघावं लागेल. सो गाईज ताई पण उठली आहे. ताई मला पराठे देत आहे गाईज टिफिनमध्ये. सगळ्यात आता निघतो मी ऑफिसला. ऑफिस करायचं आहे. ऑफिसवरून मग स्टेशनला जायचं आहे मला. माझी पॅकिंग वगैरे झाली आहे गाईस. हे बघा, टाकून देतील. सो माझी बॅग झाली आहे पॅक. सो नाश्ता करतो आणि निघतो. बाय बाय. ताईला भेटलो आणि निघालो आता ऑफिससाठी. ऑफिस करायचं आहे. ऑफिस करून स्टेशनला निघायचं आहे. चला आता लवकरात लवकर मला बस पकडावं लागेल. आज स्कूटीने नाही चाललो एकतर मी, खूप दिवसानंतर बसने. थँक्यू भैया, थँक्यू सो मच. काही ते का दादा मला सोडून दिलं आहे. बस तिकडे थांबली होती पण मला तिथून तो भेटला. त्याला म्हटलं फक्त हात दाखवला मी. त्याला मला डायरेक्ट कंपनीपर्यंत ड्रॉप करून दिला आहे गाईस. आलो आहे गाईस कंपनीपाशी. चला गाईस जातो मी आता. तर मला टी ब्रेक नाही तर लंच ब्रेकमध्ये भेटतो गाईस. लवकर काम करतो आणि लवकर स्टेशनला जायचं आहे गाईस. तर चला नंतर भेटतो गाईस तुम्हाला. मी आज लंच ब्रेक नाही घेतला, काही नाही घेतला आणि डायरेक्ट लॉग आउट केलं गाईस. आणि सरसोबत पण मीटिंग होती. मोठी मॅनेजर होती, त्यांच्यासोबत थोडं सुट्ट्याचे डिस्कस करत होते. तुम्हाला सांगतो गाईस का बरं चाललो आहे आता मी स्टेशनला आणि कुठे चाललो आहे ते पण सांगतो आणि याचं रिझन पण सांगतो गाईस मी. आता गाईस थकलो आहे मी. चल बाय. थोडं घाईत आहो रे. आई कट पण नाही काढलं गाईस. आणि गाईस आता 4:45 झाले आहे आणि माझी 5:30ची ट्रेन आहे. सो गाईस आता मला बस पकडावं लागेल. तर काही चला गाईस स्टेशनला भेटूया. आप किधर जा रहे हो? हम जाएंगे रानगांव. कौन सा गाँव? रानगांव. रायगाव? रानगांव. रिलायन्सपूर? जुनापूर? जुन्नर. अच्छा अच्छा. गाईस फक्त 15 मिनटं बाकी आहे गाईस. आणि आता वाजले 5:20 आणि 5:35ची माझी ट्रेन आहे. आणि मी अशा गोष्टी ऐकत आहे. काय कळत आहे काही समजत नाही आता. हां बोलो, क्या बोले? हम जाएंगे रानगांव. रायगढ़? हाँ. रायगढ़ बोलो ना, रिलायन्सगढ़ बोल रहे हो आप. रानगांव. अच्छा रायगढ़. देवाच्या कृपेनं काही करून 15 मिनटात पोहोचावं लागेल. मग ट्रेन भेटणार, नाहीतर वांदे. हा दादा बघ कसं बघ तुम्हाला. सगळे विदर्भाचे गाईस चालू आहे. पण तिकीट काढण्यासाठी गर्दी बघा किती आहे. आता ऑनलाईनच ट्राय करावं लागेल असं वाटतंय मला. आता थोडासा वेळ भेटला त्यामुळे तिकीट काढायसाठी आलो आहे गाईस. नाहीतर मला
काय सांगू गाईस तुम्हाला, तिकीट पण भेटली नसती, ट्रेन पण भेटली नसती. तिकीट तर भेटतच नाही, आता ऑनलाईनच काढावं लागेल. तो तिकीट काढतो गाईस मी. अरे काय एवढी गर्दी आहे काय कळत नाही काय करायचं. हा भेटली बाबा, भेटली ट्रेन भेटली. गाईच आता बसून आहे आपण. आणि इकडं बघा हा माणूस मस्त झोपून आहे आणि मी खाली बसून आहे. कुठलं स्टेशन आलं तर काहीतरी स्टेशनवर घेतो काहीच खासाठी. लंच ब्रेकमध्ये जेवण पण नाही केलं, काही नाही केलं. भूक लागली, सकाळपासून काही खाल्लं, फक्त एक पराठ्यावर आहे. पराठा पण आणला आहे गाईस, पण अशा वातावरणामध्ये ट्रेनमध्ये खाऊशं वाटत नाही गाईस. फक्त आता कुठल्या स्टेशनवर कुठलं वडापाव वगैरे भेटतं, तो वडापाव वगैरे खातो. ॲडजस्ट करावं लागेल गाईस. जनरल डब्बा आहे तर बघा तुमची प्रवास बघा कसा आहे मला माहितीच पडणार, पूर्ण ब्लॉग बघा. सो गाईस नगरचं स्टेशन आलं आहे गाईस, हे बघा नगरचं स्टेशनला आहे आणि वडापाव घेतले आहे गाईस. भूक लागली आहे, काहीच कळत नाही काय करू गाईस. बघा अजून गर्दी वाढली आहे गाईस आता. नगर आलं होतं, नगरमध्ये वडापाव खाल्ला पण पोट भरलं. त्या दादानी चिवडा दिला आहे, थँक्यू दादा, थँक्यू सो मच. आणि खूप भूक लागली आहे गाईस. नगरचा फेमस आहे म्हणते हा चिवडा, पोहा चिवडा. चांगलीच गर्दी आहे, अवघड गर्दी आहे बाबा. बघा गाईस चांगलीच गर्दी वाढली आहे. आणि आमचा प्रवास आहे गाईस, म्हणजे त्यांचा तर 3 तासच आहे आणि माझा आहे 16 तास आहे. मी बसतो 6 वाजता, 6 वाजता साडेपाचची ट्रेन लेट झाली, एवढी गर्दी होती, खूप गर्दी होती. निघालो आता आम्हाला सकाळी पोहोचायचं 7 वाजता. टोटल होतो 16 तासाचा प्रवास. आता जे विदर्भामध्ये असतात ना काही त्यांनाच माहिती आहे की 16 तासाचा प्रवास कसा असतो, कशी वाटते. भांडण चालू आहे काही इकडं भांडण चालू आहे गाईस. हे पुरे बिहारचे आहे, काय कळत नाही गाईस काय म्हणत आहे. अच्छा गाव गया हमको काम में दूसरा कोई तो लड़ना तो पड़ेगा. गाईस शेगावच्या स्टेशनला आलो आहे आता आणि सकाळ झाली आहे गाईस, आता 5 वाजायला आले. सो गुड मॉर्निंग गाईस. काय कशी रात्र गेली काय गेली आता काय सांगू तुम्हाला गाईस. एवढा हसलो ना, एवढे बिहारचे माणसं होते, काय होते भारी भारी माणसं भेटले, खूप भारी भारी हसलो आम्ही. गर्दी बघा जनरल डब्यामध्ये, लोक कुठं कुठं बसतात गाईस, तिथं बसतात, कुठं कुठं बसतात. वॉशरूम पाशी सुद्धा बसून येत गाईस. चला गाईस ट्रेन सुटली आहे. अकोल्याच्या स्टेशनवर फेस वॉश केला आहे. फ्रेश तर काही झालो नाही, ब्रश पण नाही केला आहे, फक्त फेस वॉश केला आहे. आलो आहे गाईस अकोल्यापर्यंत. इकडं चाय 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 चालू झालं आहे गाईस आता. और जगह मिल गई तेरे को. बघा गाईस हा दादा रात्रभर इथं होता, इथं ह्या साईडला झोपून होता गाईस. आता इथं कर बाई आराम कर. गाईस ट्रेन थांबली आहे आता चांगला. आता अकोल्यावर निघाली होती गाईस आणि आता येणार होतं मूर्तिजापूर स्टेशन. येणार ते आता ट्रेन निघणार तेव्हा. हां तुम्हाला रिझन सांगतो गाईस का बरं चाललो आहे.
माझे पेपर आहे गाईस फायनल इयरचे, सो त्यामुळे चालू आहे गाईस. ज्या दिवशी रिझल्ट लागला तो फायनल इयरचा फर्स्ट सेम होता. आता जे माझे फायनल इयरचा लास्ट सेम आहे, लास्ट इयर, तो लास्ट इयरचे पेपर आहे माझे. 1 महिना पेपर आहे गाईस. ते कशी तरी ॲडजस्ट करून गेलो गाईस मी, नाहीतर सुट्टे काही भेटत नव्हते गाईस. काहीतरी ॲडजस्ट वगैरे केलं, सरनी पण खूप ॲडजस्ट केलं. आता चाललो आहे गाईस पेपरसाठी. आणि माझा पेपर आहे उद्या गाईस. तर ते आज आहे महाराष्ट्र दिवस, तर तुमच्या सगळ्यांना महाराष्ट्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. तो आता स्टेशन मूर्ती जातो, त्यानंतर आपल्याला गाव येणार वर्धा, बन्नेरा येईन. बन्नेरानंतर मग गेलं 3-4 गाव आहे, चांदोली वगैरे आहे. मग आपलं गाव येईल वर्धा. याची ही ट्रेन आहे, या ट्रेनचं नाव आहे पुणे-नागपूर एक्सप्रेस. आणि रात्रभर तर बाबा माणसं इथे झोपून आहे. आम्ही रात्र कशी काढली ते आम्हालाच माहिती. मजा आली, रात्रभर हसलो. काही ना काही ट्रेन चालू होणार. आता स्टेशन जोपर्यंत येत नाही जोपर्यंत काय करमत नाही. सो गाईस फायनली आपल्या गावी पोचलो आहे गाईस वर्धाला. आणि मला पिकअप करायसाठी गाईस कोण आला आहे माहिती आहे तुम्हाला? अजय सर आणि अनन्याताई. तो चला त्यांना भेटूया लवकर. अजय सर, अनन्याताई आणि त्यांचे फॅन पण भेटले वाटते. ये फायनली पोचलो आहे गाईस. ये वेलकम टू पुणे, वेलकम टू वर्धा. जीत है. अरे ये तुरक लॉन और ये आदित्य पैलेस. हाँ ये अपनी ब्लू येलो MH32 ये लो तुम्हारा वाहन. वाहन. चला आडा तेडा. 4 महिन्यानंतर वर्धीच्या घरी आलो आहे. जाऊया वर्धीच्या घरी. आपलं वर्धीचं घर